जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामींचा आजचा हा संदेश प्रत्येकाने शांत मनाने ऐका, कारण आज आपण अशा 3 सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या अनेक चांगल्या माणसांचे आयुष्य हळूहळू कमकुवत करत जातात. या सवयी इतक्या साध्या असतात की त्या आपल्याला चुकीच्या वाटतही नाहीत, पण त्यांचे परिणाम मात्र आयुष्यभर दिसत राहतात. पहिली सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे. आज अनेक लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त तक्रारी करत असतात. घराबद्दल तक्रार, नोकरीबद्दल तक्रार, नशिबाबद्दल तक्रार, लोकांबद्दल तक्रार. पण एकदा स्वतःला विचारून पहा, तक्रार केल्याने परिस्थिती बदलते का? उत्तर आहे नाही. परिस्थिती बदलते ती प्रयत्नांनी. लक्षात ठेवा, जो माणूस प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतो त्याला संधी कधीच दिसत नाही, आणि जो प्रत्येक समस्येत संधी शोधतो त्याच्या आयुष्यात यशाचा मार्ग तयार होतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट नेहमी दिसून येते: धैर्य सोडू नका. अडचण आली म्हणून बसून राहू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य प्रयत्न सुरू ठेवा. दुसरी सवय म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे. आज सोशल मीडियामुळे अनेक लोक स्वतःला कमी समजू लागले आहेत. कोणाकडे मोठे घर आहे, कोणाकडे महागडी गाडी आहे, कोणाचे आयुष्य खूप आनंदी दिसते. पण भक्तांनो, आपण दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त एक फोटो पाहतो, त्याचा संघर्ष दिसत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असते. प्रत्येकाला काही ना काही परीक्षा द्याव्या लागतात. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. कालच तुम्ही, आजचा तुम्ही, एवढीच तुलना करा. जर आज तुम्ही कालपेक्षा थोडे चांगले झाला असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. तिसरी आणि सर्वात धोकादायक सवय म्हणजे राग मनात साठवून ठेवणे. रागामुळे सर्वात जास्त नुकसान दुसऱ्यांचे नाही तर स्वतःचे होते. रागामुळे मन अशांत होते, विचार चुकीचे होतात, निर्णय चुकीचे होतात. म्हणून ज्यांनी तुमच्याशी वाईट वागले त्यांना विसरणे कठीण असेल, पण त्यांच्यामुळे स्वतःचे मन रोज दुःखी ठेवणे त्याहून मोठी चूक आहे. माफ करणे म्हणजे त्यांची चूक बरोबर आहे असे नाही. माफ करणे म्हणजे स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे. भक्तांनो, आयुष्य खूप मौल्यवान आहे. तो राग, मत्सर आणि तक्रारीमध्ये वाया घालवू नका. आजपासून एक छोटा नियम करा. सकाळी उठल्यावर स्वतःला 3 प्रश्न करा. आज मी कोणती चांगली कृती करणार? आज मी कोणाचा अपमान करणार नाही? आज मी कालपेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणार का? हे 3 प्रश्न रोज स्वतःला विचारले तर तुमच्या विचारामध्ये बदल होईल. विचार बदलले की सवयी बदलतील. सवयी बदलल्या की स्वभाव बदलतो, आणि स्वभाव बदलला की संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, मोठा बदल एका दिवसात होत नाही. तो रोज केलेल्या छोट्या चांगल्या कृतीमधून घडतो. आज एक चांगला विचार स्वीकारा. उद्या एक चांगली सवय लावा. परवा एक चांगले काम करा. काही महिन्यामागे वळून पाहाल तेव्हा तुम्हालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही किती बदलला आहात. स्वामी समर्थांच्या शिकवणीचा खरा अर्थ फक्त ऐकण्यात नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यात दिसला पाहिजे. गोड बोला, प्रामाणिक राहा, कर्तव्याला कधीही कमी लेखू नका, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरी आशा सोडू नका. कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक संकटानंतर मार्ग मिळतो, आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळ आल्यावर फळं नक्की मिळते. म्हणून आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, मनात ठेवा, आणि आजपासून त्या 3 सवयी सोडण्याचा संकल्प करा. तक्रार, तुलना आणि राग. तुमचे मन शांत होईल, तुमचे विचार सकारात्मक होतील, आणि तुमचे आयुष्य हळूहळू योग्य दिशेने जाऊ लागेल.